नमस्कार. आज आपण एक प्रकारे टाईम कॅप्सूल उघडणार आहोत. आपल्याकडे आहे 1982 साली लिहिलेला एक पुरस्कार विजेता निबंध. सुभाष जगताप यांचं लिखाण आहे आणि शीर्षक आहे उत्पादकता समृद्धीची गुरुकिल्ली. म्हणजे विचार करा, आजपासून जवळपास 40 वर्षांपूर्वी देशाच्या भविष्यासाठी एक प्रकारचा रोडमॅपच मांडला होता. तर आजची आपली मोहीम आहे या जुन्या नकाशाच्या आधारे आजचा रस्ता शोधणं. उत्पादकता म्हणजे काय, याचा समृद्धीशी काय संबंध आहे आणि 40 वर्षापूर्वी दिलेले उपाय आजच्या जगात किती लागू पडतात याचा आपण सखोल विचार करणार आहोत. चला तर मग. निबंधाची सुरुवातच एका आकर्षक वाक्याने होते. उत्पादकता आहे आजचा मंत्र. या मंत्रात साठले आहे तंत्र समृद्धीचे. हा मंत्र तर मोठा प्रभावी वाटतोय, पण यातली ही उत्पादकता ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाहीये खरं तर, आणि म्हणूनच लेखकाने सुरुवातीलाच ती स्पष्ट केली आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, आपण जी काही साधनं वापरतो, म्हणजे माणसं, पैसा, यंत्र, जमीन, त्यातून आपल्याला किती उत्पादन मिळतं याचं प्रमाण म्हणजे उत्पादकता. पण मला आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची व्याख्या जास्त आवडली, जी निबंधात दिली आहे. ओके, कोणती आहे ती व्याख्या? ती व्याख्या म्हणते की उपलब्ध साधनांचा केवळ वापर करणं म्हणजे उत्पादकता नाही, तर त्यांचा संपूर्ण आणि कार्यक्षम वापर करणं म्हणजे उत्पादकता. यातला हा कार्यक्षम शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजेच कमीत कमी कष्टात, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढणं. लेखकाने यासाठी एक खूपच जबरदस्त शब्दप्रयोग वापरला आहे. अकार्यक्षमतेविरुद्ध सुरू असलेले एक प्रकारचं युद्ध. अकार्यक्षमतेविरुद्ध युद्ध. वाह! म्हणजे हे केवळ एक आर्थिक गणित नाहीये, ही तर एक प्रकारची मानसिकता आहे, एक चळवळ आहे. ठीक आहे, म्हणजे उत्पादकता म्हणजे कार्यक्षमता. पण या कार्यक्षमतेचं अंतिम ध्येय काय? ते म्हणजे समृद्धी. निबंधात समृद्धीची व्याख्या खूपच व्यापक केली असं दिसतंय, अगदी रामायण महाभारतापासून ते आधुनिक देशांपर्यंत. अगदी बरोबर. लेखकाने समृद्धीला केवळ पैशात मोजलेलं नाहीये. त्यांच्या मते समृद्धी म्हणजे आवश्यक वस्तूंची आणि परिस्थितीची रेलचेल असणं. म्हणजे मनात आलेली कोणतीही गोष्ट किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण असणं. हे खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी एकाच वेळी प्रभू रामाचं जीवन समृद्ध होतं असं म्हटलंय आणि त्याच वेळी अमेरिका किंवा स्वित्झर्लंडमधलं जीवनही समृद्ध मानलंय. म्हणजे एका बाजूला आध्यात्मिक आणि नैतिक समाधान आहे, तर दुसऱ्या बाजूला भौतिक सुखसोयी. पण या दोन्ही गोष्टींना लेखक एकाच समृद्धीच्या छत्राखाली आणतायत. हो, आणि मग ते या व्याख्येला अधिक व्यावहारिक बनवतात. ग्राहकाच्या दृष्टिकोनातून समृद्धी म्हणजे काय, तर वस्तूंची सहज उपलब्धता. उत्पादकाच्या दृष्टिकोनातून म्हणजे कच्चा माल आणि साधनांची उपलब्धता. आणि सरकारच्या दृष्टिकोनातून दरडोई उत्पन्न जास्त असणं. म्हणजे समृद्धी ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे दोन मोठ्या संकल्पना आहेत. उत्पादकता म्हणजे कार्यक्षमता आणि समृद्धी म्हणजे भौतिक आणि मानसिक गरजांची पूर्तता. आता या दोघांना जोडणारा पूल कसा बांधला या निबंधात? काही ठोस उदाहरणे आहेत का, जिथे उत्पादकतेमुळे देश खरोखरच समृद्ध झाले? हो, आणि ती उदाहरणं खूप प्रभावी आहेत. दुसरं महायुद्ध संपल्यावर जर्मनी आणि जपान अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. पण केवळ काही दशकातच ते जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक शक्ती म्हणून उभे राहिले. या चमत्कारामागचं रहस्य काय? तर निबंधानुसार ते रहस्य म्हणजे उत्पादकता. ही विशेष आहे, कारण 1982 साली सुद्धा लेखक फक्त भांडवल किंवा तंत्रज्ञानावर भर देत नव्हते, तर उत्पादकता या संकल्पनेला देशाच्या पुनर्बांधणीचं श्रेय देत होते. याचा अर्थ त्यांनी संसाधनांपेक्षा मानवी कार्यक्षमतेला आणि एका विशिष्ट कार्यसंस्कृतीला अधिक महत्त्व दिलं होतं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. ही एक मानसिकता आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात, मग ते कारखाने असोत, शेती असोत किंवा सरकारी कार्यालय, फक्त एकच ध्यास घेतला की आपली कार्यक्षमता कशी वाढेल, आणि याच ध्यासाने त्यांना राखेतून उभं केलं. ही झाली जागतिक उदाहरणं. पण आपल्या देशाबद्दल काय? 1980च्या दशकात भारतात या विचाराला काही प्रतिसाद मिळत होता का? निबंधात भारतीय उद्योगांबद्दल काही सांगितलं आहे का? हो, आणि त्यातली उदाहरणं खूप बोलकी आहेत. लार्सन अँड टुब्रो या कंपनीचं उदाहरण घेतलं आहे. त्यांच्या 1971 ते 1979 या काळातील अहवालांचं विश्लेषण करून लेखक दाखवून देतात की जशी जशी कंपनीची उत्पादन क्षमता वाढली, तसं कंपनीच्या प्रत्येक शेअरमागे मिळणारे उत्पन्न आणि मालमत्ता या दोन्हीमध्ये सातत्याने वाढ झाली. अच्छा, म्हणजे कंपनीची समृद्धी झालीच, पण त्यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य भागधारकांचीही समृद्धी झाली. हा दुहेरी फायदा आहे.
बरोबर. आणि अजून एक रंजक उदाहरण आहे साखर उद्योगाचं. यातून दिसतं की उत्पादकता केवळ उत्पादन वाढवत नाही, तर ती नवनवीन संधी निर्माण करते. पूर्वी उसाचा चोथा म्हणजे एक टाकाऊ वस्तू समजली जायची. तो फक्त जळणासाठी वापरायचे. पण जशी साखर कारखान्यांची उत्पादकता वाढली, तसं त्यांचं लक्ष या चोथ्याकडे गेलं. 1972 ते 1977 या काळात जळणाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी विकल्या जाणाऱ्या चोथ्याचं प्रमाण जवळपास दुप्पट झालं. म्हणजे चक्क कचऱ्यातून संपत्ती निर्माण झाली. हे तर वेस्ट टू वेल्थचं उत्तम उदाहरण आहे, जे आज आपण इतकं बोलतो. म्हणजे 40 वर्षांपूर्वीच हे विचार मांडले गेले होते. नवल टाटांच्या साबणाच्या कारखान्यातला एक प्रयोगही खूप महत्वाचा वाटतो. त्यांनी कामगारांसाठी एक प्रोत्साहक वेतन योजना सुरू केली. म्हणजे जास्त उत्पादन तर जास्त पगार. हो, आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. या योजनेमुळे कामगारांच्या उत्पादकतेत तब्बल 40% वाढ झाली. यावरून लेखक एक महत्वाचा सिद्धांत मांडतात. ते म्हणतात की उत्पादकता वाढल्यास समृद्धी वाढते. हे तर खरं आहेच, पण समृद्धी वाढल्यास उत्पादकताही वाढते. हे एक दुतर्फा नातं आहे. जेव्हा कामगाराला वाटतं की त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतोय, तेव्हा तो अधिक उत्साहाने काम करतो, नाही का? पण मला इथे एक प्रश्न पडतो. केवळ प्रोत्साहक वेतन देऊन उत्पादकता 40% वाढवणं हे जरा अवास्तव वाटतं. यामागे इतरही काही कारणं असू शकतील का? जसं की कामाच्या वातावरणातील सुधारणा किंवा नवीन तंत्रज्ञान, ज्याचा उल्लेख निबंधात कदाचित नसेल. कारण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात असतं का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि निबंधात याचं उत्तर मिळतं. लेखक स्वतःच कबूल करतात की हे इतकं सोपं नाही. ते एक धक्कादायक उदाहरण देतात. भारतात 1946 ते 1964 या काळात, म्हणजे स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात, कामगारांची उत्पादकता तब्बल 57% वाढली होती. 57%? ही तर प्रचंड वाढ आहे. मग तर कामगारांच्या आयुष्यात खूप समृद्धी आली असेल. नाही. आणि हाच यातला विरोधाभास आहे. उत्पादकता एवढी वाढूनही त्यांच्या वास्तव उत्पन्नात, म्हणजे महागाईचा परिणाम वजा करून मिळणाऱ्या पगारात, काहीही वाढ झाली नाही. ते होते तिथेच राहिले. पण असं का झालं? उत्पादकता वाढूनही त्याचे फायदे कामगारांपर्यंत का पोचले नाहीत? यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं होती आणि ती देशाच्या नियंत्रणाबाहेर होती. त्या काळात झालेली युद्ध, उदाहरणार्थ चीन आणि पाकिस्तानसोबतची, देशात वारंवार पडणारे दुष्काळ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, रुपयाचं झालेलं अवमूल्यन आणि सरकारची काही धोरणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की वाढलेल्या उत्पादकतेचे फायदे या मोठ्या समस्यांना तोंड देण्यातच खर्ची पडले. यावरून लेखक एक महत्वाचा निष्कर्ष काढतात. उत्पादकता ही समृद्धीसाठी आवश्यक अट आहे, पण ती पुरेशी अट नाही. इतर परिस्थितीसुद्धा अनुकूल असावी लागते. हे खूपच महत्वाचं विश्लेषण आहे. म्हणजे केवळ कारखान्यात उत्पादन वाढवून भागणार नाही, देशाची एकूण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसुद्धा स्थिर असायला हवी. आता आपण उद्योगांकडून शेतीकडे वळूया. तिथे काय परिस्थिती होती? निबंधात काही तुलनात्मक आकडेवारी आहे का? हो, आणि ती आकडेवारी खरंच डोळे उघडणारी आहे. 1972च्या आकडेवारीनुसार भारतात तांदळाचं दर एकरी उत्पादन होतं 1605 किलो. त्याचवेळी जपानमध्ये ते किती असेल याचा काही अंदाज? साधारण दुप्पट असेल, 3000 किलो. नाही, जपानमध्ये ते होतं 5847 किलो, म्हणजे आपल्यापेक्षा जवळपास 3.5 पटीने जास्त. ही तफावत अविश्वसनीय आहे. म्हणजे जपानचा शेतकरी त्याच जमिनीच्या तुकड्यातून आपल्या शेतकऱ्यापेक्षा 3.5 पट जास्त उत्पन्न काढत होता. 3.5 पट? आणि गव्हाच्या बाबतीतही अशीच तफावत आहे का? हो. गव्हाच्या बाबतीत भारतात दर एकरी उत्पादन होतं 1380 किलो, तर इंग्लंडमध्ये ते होतं 4225 किलो, म्हणजे जवळपास तिप्पट. आणि कापसाच्या बाबतीत तर ही दरी आणखीनच मोठी आहे. भारतात दर एकरी 27 किलो कापूस, तर रशियामध्ये, म्हणजे तेव्हाचा सोव्हिएत युनियन, तेच प्रमाण होतं 997 किलो, म्हणजे जवळपास 8 पट जास्त. 8 पट? ही आकडेवारी धक्कादायक आहे. यावरून आपल्या शेती क्षेत्रातील उत्पादकतेचं आव्हान किती मोठं होतं हे स्पष्ट दिसतंय. या इतक्या कमी उत्पादकतेमागे काय कारणं दिली आहेत निबंधात? केवळ तंत्रज्ञानाचा अभाव होता की आणखी काय? लेखकांनी यामागे केवळ तांत्रिक नाही, तर सामाजिक आणि आर्थिक कारणांवर जास्त भर दिला आहे. पहिलं कारण म्हणजे शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची प्रचंड संख्या. म्हणजे जमिनीचे लहान लहान तुकडे होतात आणि त्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नाही. दुसरं कारण, जे खूपच धाडसी आहे, ते म्हणजे जातीसंस्था आणि एकत्र कुटुंब पद्धती. एक मिनिट,
जाती संस्थेचा आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा उत्पादकतेशी काय संबंध जोडला आहे हे जरा स्पष्ट करा. लेखकाचा तर्क असा आहे की या सामाजिक रचनांमुळे श्रमाची प्रतिष्ठा कमी होते आणि व्यक्तीच्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत काही लोक काम करतात आणि काही आयते बसून खातात, ज्यामुळे काम करणाऱ्यांचा उत्साह कमी होतो. याशिवाय शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्याला वेळेवर आणि पुरेसा पैसा न मिळणं, अशास्त्रीय पद्धतीने शेती करणं आणि सिंचनाचा अभाव ही तर प्रमुख कारणं आहेतच. म्हणजे ही समस्या केवळ शेतीची नाही, तर ती एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा भाग आहे. आणि ही टीका फक्त शेतीपुरती मर्यादित नाहीये, बरोबर? सरकारी उद्योग आणि सहकारी क्षेत्राबद्दलही काहीतरी म्हटलं आहे. हो, आणि तिथे लेखक खूपच परखड भाषा वापरतात. सरकारी उद्योगांमधला लाल फितीचा कारभार आणि सहकारी बँकांमधील व्यावसायिकतेचा अभाव यावर ते सडकून टीका करतात. ते म्हणतात की अनेकदा आकडे फुगवून दाखवले जातात. कागदोपत्री वाढ दिसते, पण प्रत्यक्षात लोकांच्या जीवनात काहीच फरक पडलेला नसतो. यासाठी ते एक अप्रतिम वाक्य वापरतात. ही खरी समृद्धी नसून अकार्यक्षमतेची आलेली सूज आहे. अकार्यक्षमतेची आलेली सूज. वाह, काय मार्मिक वाक्य आहे. म्हणजे आकडे जरी वाढलेले दिसले तरी ते पोकळ आहेत. आतून सगळा कारभार अकार्यक्षम आहे. हे तर आजच्या काळातही अनेक ठिकाणी लागू होतं, नाही का? तर मग या सगळ्या आव्हानांवर उपाय काय? निबंधात काही मार्ग सुचवले आहेत का? हो, लेखकानं अनेक स्तरांवर ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. आणि त्या केवळ सूचना नाहीत, तर एक प्रकारचा कृती आराखडाच आहे. याची सुरुवात होते थेट कामगारांपासून. कामगारांची निवड शास्त्रीय पद्धतीने व्हावी, म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती. मग त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारखान्यातील वातावरण आरोग्यदायी आणि प्रेरणादायी असावं. म्हणजे माणसाला केवळ एक साधन न मानता त्याच्या क्षमता आणि मानसिकतेचा विचार करायला हवा. आणि व्यवस्थापनाच्या पातळीवर काय बदल सुचवले आहेत? व्यवस्थापनासाठी त्यांनी फ्रेडरिक टेलर आणि हेनरी फेऑल या व्यवस्थापन तज्ज्ञांच्या शास्त्रीय व्यवस्थापन तत्वांचा स्वीकार करायला सांगितलं आहे. यात कामाचे योग्य नियोजन करणं, शिस्त, अधिकार आणि जबाबदारी यात समतोल साधणं यांसारख्या गोष्टी येतात. थोडक्यात व्यवस्थापन अधिक व्यावसायिक आणि कार्यक्षम बनवण्यावर भर आहे. पण हे करताना माणसाला यंत्र समजू नये यावरही त्यांचा कटाक्ष आहे. ठीक आहे. म्हणजे कुशल कामगार आणि व्यावसायिक व्यवस्थापन. याशिवाय भांडवल आणि शिक्षण क्षेत्राबद्दलही काही उपाय आहेत का? हो, भांडवलाच्या बाबतीत त्यांचा मुद्दा सरळ आहे. भांडवलाचा पुरेपूर वापर व्हावा, कोणताही अपव्यय टाळावा. पण शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांनी मांडलेला मुद्दा खूपच क्रांतिकारी आहे, विशेषतः 1982च्या काळासाठी. ते म्हणतात की शिक्षण क्षेत्रातून राजकारण पूर्णपणे काढून टाकावं. विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल आणि आवड पाहूनच त्यांना प्रवेश द्यावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरीसाठी शिक्षण हे समीकरण बदलायला हवं, असंही ते म्हणतात. हा विचार तर आजही खूप महत्त्वाचा वाटतो. पण याचा उत्पादकतेशी थेट संबंध कसा जोडलाय? त्यांचा तर्क असा आहे की जेव्हा शिक्षण केवळ नोकरी मिळवण्याचं साधन बनतं, तेव्हा ते ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याऐवजी केवळ पदवी मिळवण्यापुरतं मर्यादित राहतं. यामुळे जे पदवीधर बाहेर पडतात त्यांच्यात खरी क्षमता आणि नवनिर्मितीची उर्मी नसते. जर शिक्षण हे कौशल्य आणि ज्ञान वाढवण्यासाठी असेल, तर त्यातून बाहेर पडणारे तरुण अधिक उत्पादक आणि नाविन्यपूर्ण विचार करणारे असतील, ज्यामुळे देशाची एकूण उत्पादकता वाढेल. हे खूपच दूरदृष्टीचं विश्लेषण आहे. आणि सहकारी क्षेत्र व शासनाबद्दल काय? तिथेही काही धाडसी उपाय सुचवले आहेत का? हो, खूप धाडसी. ते म्हणतात की सहकारी क्षेत्राला दिलेलं सरकारी संरक्षण काढून घ्यावं आणि त्यांना खुल्या स्पर्धेत उतरायला लावावं. कारण संरक्षणाच्या छायेत कार्यक्षमता मारली जाते आणि भ्रष्टाचार वाढतो. स्पर्धा असेल तर टिकून राहण्यासाठी त्यांना आपली कार्यक्षमता वाढवावीच लागेल. हे तर त्या काळातल्या समाजवादी विचारांच्या अगदी विरुद्ध मत होतं. म्हणजे संरक्षण काढून खुल्या स्पर्धेला प्रोत्साहन देणं. आणि शासनाबद्दल म्हणजे देशाच्या नेतृत्वाबद्दल काय म्हटलंय? शासनाबद्दलचा मुद्दा तर सर्वात महत्त्वाचा आहे. लेखक म्हणतात की देशाचं नेतृत्व हे सुशिक्षित, जाणकार आणि ज्यांना अर्थशास्त्राची उत्तम जाण आहे अशा लोकांच्या हाती असावं. कारण त्यांचे निर्णय थेट देशाच्या आर्थिक धोरणांवर आणि पर्यायाने शासकीय उत्पादकतेवर परिणाम करतात. जर नेतेच अकार्यक्षम किंवा अज्ञानी असतील तर देश समृद्ध कसा होणार? तर या 40 वर्षांपूर्वीच्या निबंधाचा आढावा घेतला तर असं दिसतं की उत्पादकता ही केवळ एक आर्थिक संकल्पना नाहीये, तर ती एक राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे.
ती शेतापासून ते संसदेपर्यंत प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची आहे आणि ती वाढवण्यासाठी केवळ तांत्रिक बदल पुरेसे नाहीत, तर सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक बदलांचीही गरज आहे. अगदी बरोबर. आणि यातला सर्वात महत्वाचा विचार हा आहे की उत्पादकता वाढल्यास त्याचा फायदा फक्त मालकाला किंवा सरकारला होत नाही. जेव्हा एखादा उद्योग अधिक कार्यक्षम होतो तेव्हा तो कमी किमतीत चांगल्या वस्तू बनवू शकतो, ज्याचा फायदा ग्राहकाला होतो. तो आपल्या कामगारांना जास्त पगार देऊ शकतो, ज्याचा फायदा कामगाराला होतो. तो जास्त नफा कमवून सरकारला जास्त कर देतो, ज्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी होतो. म्हणूनच निबंधाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे उत्पादकतेमुळेच समृद्धीची गंगोत्री प्रत्येकाच्या दारापर्यंत पोचू शकते. हा निबंध जवळपास 4 दशकांपूर्वी लिहिला गेला होता. यात मांडलेली आव्हानं जसं की शेतीची कमी उत्पादकता किंवा लाल फितीचा कारभार यावर आपण मात केली आहे का की ती आजही तशीच आहेत, हा एक प्रश्न आहे. पण मला एक दुसरा विचार मनात येतोय. कोणता? प्रा. जगताप यांचा संपूर्ण भार कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन करण्यावर होता. तो त्या काळाचा मंत्र होता, बरोबर. आज आपण अशा जगात आहोत जिथे हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता यांसारखी संकट समोर आहेत. मग आजच्या युगात उत्पादकतेची व्याख्या बदलली आहे का? कदाचित आजची गुरुकिल्ली केवळ उत्पादकता नसेल तर शाश्वत उत्पादकता म्हणजे सस्टेनेबल प्रॉडक्टिव्हिटी असेल. म्हणजे असं उत्पादन जे पर्यावरणाला हानी पोचवणार नाही. प्राजक्ताप आज असते तर त्यांनी या नवीन आव्हानावर काय लिहिलं असतं, हा विचार करण्यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.